संघ. चला सायगाव संघ मित्रांनो सेलिब्रेशन नंतर कारण मैदानामध्ये काळोख पडायला सुरुवात झाली. आपण मॅच खेळतोय 10 बॉलची म्हणजे 2 षटकं आणि या प्रत्येक षटकामध्ये 5-5 बॉल. त्यासाठी चला थोडीशी घाई करा कारण नंतर अंधार होईल आणि बॅटिंग करत असताना समोरच्या संघावर थोडंसं अन्याय होणार नाही याची देखील आपण काळजी घेऊयात. क्षेत्ररक्षण सजवून झालं, फील्ड प्लेसमेंट करून झालं. मी सायगाव संघाला विनंती करतो प्रसाद प्लीज टीममिटी घेऊ नका कारण क्षेत्ररक्षण सजावट झाले. पॉवर प्ले हा नियम नसेल या 2 षटकांसाठी. अगदी 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये अतिरिक्त प्रोटेक्शन आपण पाहता. मॅचला सुरुवात होती. चला सायगाव संघ प्लीज मित्रांनो घाई करा. सायगाव संघ विनंती असेल कारण उशीर झालाय, वेळ झालाय, काळोख पडायला सुरुवात झाली. समोरचा संघ देखील थोड्याच वेळामध्ये त्यांना देखील बॅटिंग करायची आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. तेजू आणि त्याच्याबरोबर प्रसाद. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचे नाट्य आपण मैदानातून पाहताय. अफाट अशा मैदानी तू येशी वेळी डाव तुझा येताच तू सजविशी आपली खेळी काळ करीत गोलंदाजी संकट चेंडू फेकी अवतीभोवती झेल घ्यावे जो तो फाशी टाकी मागे टपला यष्टीरक्षक तुझा उदळण्या डाव या साऱ्यांना चकवशील तर मेल तुझला धाव चतुर आणि सावध तुझी इथे रंगला. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला आणि या फायनलची मॅच इथे जो हुकला तो मात्र मुकला अर्थात पहिल्या पारितोषिकाला. चला घाई करा. ऑफिशियल्स आपणास देखील विनंती असेल आपण देखील ताकीद द्या. सायगाव संघाचा अतिरिक्त खेळाडू आपण या. चला कणकर आणि बोंडिवली संघाचे कॅप्टन्स आपण या. चला 12th मॅन तुमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल आणि तुम्ही जर आक्षेप नोंदवला स्कोर कार्डवर तर मात्र गाय धरला जाणार नाही याची देखील आपण दक्षता घ्या. पहिला बॉलवर शफल झालं बॅटर आणि पहिल्याच बॉलवर मी म्हणेल की डॉट बॉल येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर संकेत आहे. अगदी पहिला बॉल जर पाहिला तर प्रोसेस शफल झाले होते आणि त्याचाच बेनिफिट मात्र गोलंदाजाला मिळतोय. अबे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा पहिला बॉलवर प्रयत्न झाला. ऑन साइडला बॉल खेळायचा होता बॅटमध्ये आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. पहिला डॉट बॉल आलाय. दुसऱ्या बॉलवर प्रसाद बरसलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला ढकलून दिलाय आतमध्ये. एक धाव मात्र कंप्लीट झाले. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे बाहेर प्रेक्षक आहेत ते देखील कळवत आहेत बॉल अगदी मैदानाच्या आतमध्ये फेकून दिलाय. जजमेंट खूप चांगलं होतं आणि जर आपण पाहिलं तर यावेळी त्या खेळाडूसाठी मित्रांनो एकदा जोरदार आहे कारण एफर्ट क्रिकेटमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे अगदी तुमच्या बॅटिंगमध्ये, तुमच्या बॉलिंगमध्ये, तुमच्या फिल्डिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन हवायला असायला हवं आणि ते एफर्ट देखील आपण पाहिलं. त्यावेळी मात्र जर एक धाव रोखली मी म्हणेल अक्षरशः 5 धावा रोखल्यात. संधी निर्माण झाल्या. फलंदाज बाद होईल का? 1-2 आणि यावेळी झेल टिपलाय. फलंदाज झाला बाद. तिसऱ्या बॉलवर येते विकेट. यस डीजे. थोडंसं प्लीज. नवीन बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा जर आपण पाहिल्यात तर धावा अजूनही 1 रन्स ऑन दी बोर्ड. पहिली धाव धावफलकावरती लगावली गेली आणि
आता मात्र स्ट्राईक एंडला प्रसाद, ह्याच्या प्रसादकडे सर्वांच्या नजर असेल. त्याच्या बॅटमधून एक चांगला फटका आला होता, मात्र एफर्ट देखील त्याच दर्जाचे राहिले होते क्षेत्ररक्षकाकडून. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. स्ट्राईक एंडला प्रसाद, संकेत आहे गोलंदाजी मार्कवर, उडवलं या बॉलला आणि पुनश्च एकदा पाहिली तर संधी निर्माण झाली आहे. संधी आहे आणि यावेळी काय होतंय मॅच मध्ये. प्रसादला जीवनदान दिलंय. अगदी जर पाहिलं तर एक धाव वर्जित होईल. प्रसादकडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एक षटकाच्या अखेरीचा धावा आपण धावफलकावर पाहिल्या तर 2. आणि आपण उल्लेख करत होतो की क्रिकेटच्या मैदानामध्ये झेल सोडलाय आणि झेल सोडल्यानंतर काय झालंय. श्रीलंकेची ती मॅच आठवा जिथे मात्र रोहित शर्माचा 5 धावसंख्येवर तिशारा परेराने झेल सोडला आणि 264 धावांची एक अफलातून इनिंग आपण पाहिली असेल. आणि हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर कार्ड राहिलाय. 2 झालेत. शेवटचे षटक आता प्रगतीपथावर असेल. आपण उल्लेख केला की जीवनदान दिले आणि मी म्हणेल की या स्पर्धेमध्ये देखील अशी एक घटना घडली जिथे प्रसादला जीवनदान दिल्यानंतर प्रसादने देखील आपला जो जलवा आहे तो बिखरला होता त्या मॅच मध्ये. आणि आपण जीवनदान कोणाला दिले तर जो समोरच्या संघातील हुकुमाचा एक आहे म्हणजे सर्वाधिक महत्वपूर्ण खेळाडू त्याला जीवनदान दिले. आणि आमचे देवादादा कळवत आहेत 3 षटकासाठी पुन्हा एकदा 500 रुपये म्हणजे अगदी पैशांची खैरात या ठिकाणी केली जाते प्रसादसाठी. षटक क्रमांक 2 घेऊन परागला आणले गेले गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावा 2 आहेत. शफल झाले पहिल्या बॉलवर, अक्रॉस गेले, उडवलं या बॉलला. अगदी लॉंग स्टॉप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. दुसरी धाव घेण्याचा मानस दाखवतील काय मैदानामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दाखवलाय. दुसरी धाव घेत असताना फलंदाज पुन्हा एकदा बाद झालाय. नवीन बॅटर्सला घाई न जा. नवीन बॅटरला विनंती असेल कारण मैदानामध्ये आपण पाहिलं ना तर काळोख पडायला सुरुवात झाली. डेलाइट्स मध्ये सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करतो. थोड्याच वेळात अगदी पूर्णपणे काळोख होईल, अंधार होईल. फ्लड लाईटची व्यवस्था नाहीये. त्याच्यामुळे नवीन बॅटरला विनंती आहे जितक्या स्पीडनं आपल्याला मैदानामध्ये जाता येईल तेवढ्या स्पीडनं आपण जाण्याचा प्रयत्न करा प्लीज. समीर मैदानामध्ये दाखल झालाय. मागच्या चेंडूवर जर पाहिलं तर 1 धाव आली आणि 1च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला सर्वात महत्वाची बाब म्हणजे सायगाव संघाच्या बाजूने काय असेल तर सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला प्रसाद आहे. प्रसाद आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. प्रसादवर अगदी या संघाचा विश्वास आहे आणि तोच प्रसाद सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला आहे. नेक्स्ट बॉल, दुसऱ्या षटकातील पुढचा बॉल, उडवलं या बॉलला. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. पुन्हा एकदा मिस जजमेंट. पुन्हा एकदा एक संधी निर्माण करून दिली. त्या ठिकाणी मात्र रिले फिल्डिंग पाहायला मिळते. जजमेंट नव्हतं. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा अर्जित झाल्यात. 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये. 5 क्रमांक म्हटलं तर गौतम गंभीर या खेळाडूची आठवण करून देते. ज्या गौतम गंभीर सध्या कुठल्या ना कुठल्या कारणानं कॉन्ट्रोवर्सीमध्ये राहिलाय. 5 या क्रमांकाचं देखील गौतम गंभीर यांच्याचं एक वेगळं नातं राहिलंय. कसोटी क्रिकेटच्या लगातारच्या 5 मॅचमध्ये 5 सेंचुरी करण्याचा कारनामा देखील या खेळाडूच्या नावावर राहिलाय. आणि सध्याच्या घडीला गौतम गंभीर या खेळाडूचा जर्सी नंबर 5 आपण ऑन दी बोर्ड स्कोर कार्डवर पाहत आहे. चला विनंती आहे पराग घाई करण्याचा प्रयत्न करायला हवा कारण काळोख पडायला सुरुवात झाली. वेळ आपल्या हातामध्ये नाहीये. उडवलं या बॉलला, अक्रॉस गेले. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. 3री संधी आहे आणि यावेळी पुन्हा एकदा काय घडतंय. पुन्हा एकदा एक जीवनदान दिला गेला या मॅच मध्ये. आता प्रसादचं नशीब या मॅच मध्ये काय सांगतंय म्हणजे जर तुम्ही पाहिलं ना तर 2 सहज सोपे झेल सोडलेत. चुकी केली या मॅच मध्ये आतापर्यंत गोलंदाजी करत असताना महाराष्ट्र संघानं. जवळजवळ 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावफलकावर धावा झाल्या 7 आणि या 7 क्रमांक म्हटला तर माणसाचा अगदी जवळचा राहिलेला नंबर आहे. त्याच्यावर देखील आपण चर्चा करूया. तुर्तास मॅच कडे जातोय. सोडले बॉलला अगदी भन्नाट सुरेख बॉल. यावेळी डॉट बॉल येतोय. शांत ठेवलं यावेळी फलंदाजाला. पंचांचा इशारा आउट झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये लवकर जा. आपण 7 या क्रमांकावर चर्चा करत होतो. 7 क्रमांक जर तुम्ही पाहिला तर आठवड्याचे दिवस 7 आहेत. जर पाहिलं तर इंद्रधनुष्याचे रंग 7 आहेत. जगातील आश्चर्य देखील 7 आहेत. अगदी जर पाहिलं तर संगीताचे सूर देखील 7 आणि लग्नात घेतले जाणारे फेरे देखील 7. त्याच्यामुळे 7 या क्रमांक 3 मागच्या 2 ड्रायव्हर याच मैदानात जिंकलेत. मारज संघाचा बोलबाला राहिलाय. यावेळी फुल टॉस बॉल आहे. उडवले बॉलला डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. अगदी प्रसादला संधी दिली होती आणि शेवटच्या बॉलवर नशिबाने देखील त्याला संधी दिली. यावेळी षटकार आलाय. षटक क्रमांक 2 संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावर धावा झाल्यात 13-14 धावांचं टार्गेट सेट झालं. येणारे बॉल 10 असतील आणि 10 बॉलमध्ये 14 रन्स करायचे आहेत. मी सायगाव संघाला विनंती करतो सायगाव संघ घाईनं मैदानामध्ये दाखल व्हा. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आपण या मॅच मध्ये आवाज ऐकणार आहोत. कोपरीचा आणखी एक गोड आवाज, मराठीचं अगदी दमदार समालोचन धनंजय पाटील सर यांना विनंती करतोय आपण देखील या मायक्रोफोनवर. दुसऱ्या सत्रामध्ये धनंजय पाटील सर आपल्या दरम्यान जोडले जातील. बंबू डाल के बंबू डाल के बंबू डाल के बंबू डाल के
आता सत्येंद्र बांद्रे कोणत्या धुंदीमध्ये नाही माहित. इथून आपण पाहिलं तर चौकाराला पहिल्या चेंडूवरती 4 धावा येत असताना पाहायला मिळालं. पुन्हा 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 खेळला, पुन्हा खेळलाय. अप्रतिम दर्जेदार क्लासिक स्ट्रोक. मैदानावरती बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. देखिए जरा किसमें है कितना है दम. आता 10 का दम आहे की 20 का दम आहे. पण 20 नाही करायचं, 14च करायचे आहेत. मग 14 का अंदाज दिखाना पडेगा. इथून दाखवावं लागेल. धावसंख्या धावलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते मात्र संघाची एकूण धावसंख्या 8. बायपुडला आणखीन एक स्कोअर कट. पण आता क्षेत्ररक्षक आहे तो बॉलला थांबवेल का नाही थांबवेल का, आता याच्यावरती चर्चा रंगल्या आहेत. एकदा मैदानावरती आलेल्या धावसंख्या धावलकावरती जाऊन पोहोचत संघाची एकूण धावसंख्या धावलकावरती 9 करायच्या. 14 मैदानावरती 5 धावेची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी करायच्या अवघ्या धाबा 5. हा क्रिकेटचा खेळ आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर स्वराज चषकाची बोलबाला, स्वराज चषकाचा दमदार कामगिरी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेल्या आहेत. आयोजकांचं मोठं श्रेय आहे या संपूर्ण स्पर्धेमधलं. बागपूरला गेले, पुन्हा त्या कॅपमध्ये शोधलाय, चेंडू चाललाय, दंदन 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 करत सीमारेषा फार. मिळतात रन 4. चौकार. अजूनही धावेची गरज आहे, एका धावेची गरज आहे. एका धावेची नो बॉल आहे का? नो बॉल आहे. मॅच संपलाय. फायनल जिंक डीजे शादी बंद गई उम्र कैद की सजा जोर का झटका है जोरों से लगा शादी बंद गई उम्र. चॅम्पियन सगळ्या. आता सत्येंद्र बांद्रे कुठल्या पक्षाचा झेंडा हातामध्ये घेतात नाही माहित. सगळं स्वराज चषकाचा घेतलाय. स्वराज चषकाचा झेंडा हातामध्ये आहे. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ आधी. आता सत्येंद्र बांद्रे सांगतात स्वराजचा झेंडा घेऊ आधी. हातामध्ये झेंडा घेतलाय. सध्या सेलिब्रेशन डीजे सेलिब्रेशन गीत येऊ द्यात. आणि या ठिकाणी सेलिब्रेशन गीतही येत आहेत, डान्सही होणार आहेत, मजाही येणार आहेत. क्रिकेटचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. आता सध्या घडीला प्राईज सेरेमनी सुरू होईल. तो आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुपर हिट सॉन्ग.